नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट मराठी. तर या चॅनलमध्ये आपण आज शिकणार आहोत पाईप, जे काही प्युअर पाईप आहेत किंवा इम्प्युअर पाईप आहेत, याच्यामधला काही फरक असतो तो, आणि प्युअर पाईप किंवा इम्प्युअर पाईप आपण कोणत्या पद्धतीने क्रिएट करतो ते. ठीक आहे. तर सुरुवातीला पाहूया आपण कोणत्या पद्धतीने आपण प्युअर किंवा इम्प्युअर पाईप जे आहेत ते क्रिएट करू. तर प्युअर आणि इम्प्युअर पाईप क्रिएट करण्यासाठी तुम्हाला पाईप नावाचा जो डेकोरेटर आहे याच्यामध्ये प्युअर नावाची ही की असते. ठीक आहे, किंवा ही एक प्रॉपर्टी असते. तुम्ही पाहू शकता, पाईप डॉट प्युअर नावाची ही प्रॉपर्टी आहे. याची व्हॅल्यू आहे बुलियन किंवा अनडिफाईन्ड. तर जेव्हा तुम्ही याची व्हॅल्यू जी आहे ट्रू सेट करता, तर त्यावेळेस ट्रान्सफॉर्म मेथड जी आहे, ठीक आहे, तिच्या एक्झिक्युशनवर फरक पडतो. ठीक आहे. आणि ज्यावेळेस मी ही व्हॅल्यू देत नाही, तर त्यावेळेस बाय डिफॉल्ट जो पाईप आपण क्रिएट करतो तो ॲज अ प्युअर पाईप असा क्रिएट होतो. जर तुम्हाला पाईपला इम्प्युअर असं क्रिएट करायचं असेल, तर त्या इम्प्युअर टाईपचा पाईप क्रिएट करण्यासाठी तुम्हाला प्युअरची व्हॅल्यू जी आहे ती फॉल्स द्यावी लागते. ठीक आहे. आणि प्युअरची व्हॅल्यू जर तुम्ही ट्रू दिली एक्सप्लिसिटली, तर तो ट्रू होतो. जर तुम्ही व्हॅल्यू नाही दिली तरी सुद्धा तो पाईप जो आहे तो प्युअर पाईप म्हणून कन्सिडर केला जातो. ठीक आहे. कारण की डिफॉल्ट व्हॅल्यू जी आहे याची प्युअर नावाच्या प्रॉपर्टीची ती आहे ट्रू. तर आता याच्यातला फरक आपण समजून घेऊया. तर फरक म्हणजे काय, तर सुरुवातीला प्युअर पाईप आपण समजून घेऊया कसा एक्झिक्यूट होतो तो. तर प्युअर पाईप जो आहे तो परफॉर्मन्स फ्रेंडली असतो. ठीक आहे. परफॉर्मन्सला जो आहे तो ऑप्टिमाइज करतो. कसं, तर आता जी काही आपण इनपुट व्हॅल्यू जी आपण या पाईपला देतोय, तर या इनपुट व्हॅल्यूमध्ये जर चेंजेस झाले, त्याच वेळेस जो प्युअर पाईप असतो तो एक्झिक्यूट होत असतो. ठीक आहे. आणि इम्प्युअर पाईप जो आहे परफॉर्मन्स फ्रेंडली नाही आहे. का, तर त्याला या व्हॅल्यूशी काही घेणं देणं नसतं. तो काय करतो, जेव्हा अँग्युलरची जी चेंज डिटेक्शन सायकल जी आहे ती रन झाल्या झाल्या या व्हॅल्यूवर किंवा या व्हॅल्यूशी त्याचं काही घेणं-देणं नसतं, किंवा ही व्हॅल्यू या व्हॅल्यूमध्ये चेंज हो का ना हो, तो जो आहे त्याची जी ट्रान्सफॉर्म मेथड आहे ती एक्झिक्यूट करतच असतो. याचं आपण लाईव्ह एक्झाम्पल बघूया. ठीक आहे. तर आपण काय केलेलं आहे, 2 बटन घेतलेले आहेत. ठीक आहे. एक व्हॅल्यू आपण 10,000 म्हणून इनिशियल व्हॅल्यू जी आहे पाईपला आपण पास केलेली आहे. आता हा काउंट नावाचा पाईप आहे, यालाच आपण प्युअर ट्रू किंवा फॉल्स देऊया. तर सुरुवातीला आपण बघूया इम्प्युअर पाईप कोणत्या पद्धतीने त्याची जी ट्रान्सफॉर्म मेथड आहे ती एक्झिक्यूट करतात ते. जसं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे, या व्हॅल्यूमध्ये चेंजेस हो का ना हो त्याला काही घेणं-देणं नसतं. तर बघूया आपण कन्सोलमध्ये, कारण की मी सगळीकडे कन्सोल लॉग लावून ठेवलेले आहेत. तुम्ही पाहू शकता पाईपमध्ये सुद्धा मी एक कन्सोल लॉग जो आहे तो लावून ठेवलेला आहे. आणि व्हॅल्यू जी आहे, जी काही इनपुट व्हॅल्यू येत आहे ती व्हॅल्यू सुद्धा आपण इथे प्रिंट करतोय. त्याच्यानंतर 2 बटन घेतलेले आहेत. ट्रिगर चेंज डिटेक्शन सायकल आहे, त्याच्यानंतर चेंज व्हॅल्यू आहे. हे 2 इव्हेंट आहेत 2 बटनवर. त्याचा टेक्स्ट तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीचा आपण टेक्स्ट दिलेला आहे, चेंज व्हॅल्यू. आणि पहिलं जे बटन आहे त्याचा उपयोग आपण करणार आहोत नॉन प्युअर पाईपसाठी. ॲक्च्युअली दोन्ही बटनचा यूज जो आहे तो नॉन प्युअर पाईप आणि प्युअर पाईप दोन्हीसाठी होतो, परंतु हे एक तुम्हाला शोकेस करण्यासाठी मी हे बटन घेतलेलं आहे चेंज डिटेक्शनचं. ठीक आहे. की नॉर्मल चेंज डिटेक्शनला सुद्धा जो पाईप आहे, नॉन प्युअर पाईप, तो एक्झिक्यूट होत असतो. तर बघूया आपण. तर आता मी काय करतो, याला रिफ्रेश करतो, तर तुम्ही पाहू शकता जी आपली 10,000 व्हॅल्यू आहे तिच्यासोबत 2 वेळेस जो आहे हा नॉन प्युअर पाईप एक्झिक्यूट झालेला आहे, किंवा त्याची जी ट्रान्सफॉर्म मेथड आहे ती एक्झिक्यूट झालेली आहे. ठीक आहे. जेव्हा आता मी काय करतो, आता याला क्लोज करतो किंवा क्लिअर करतो कन्सोल, व्हॅल्यू जी आहे ती चेंज करतो. तुम्ही पाहू शकता तर व्हॅल्यू चेंज झाला तरी सुद्धा सेम व्हॅल्यू सोबत 2 वेळेस नॉन प्युअर पाईप जो आहे तो एक्झिक्यूट झालेला आहे. तर आता आपण काय करूया, आपण व्हॅल्यू चेंज नाही करायची, आपण फक्त जे आहे ट्रिगर चेंज डिटेक्शन बटनावर क्लिक करूया. ठीक आहे. तर तुम्ही बघू शकता चेंज डिटेक्शन सायकल जी आहे ती रन झालेली आहे आणि व्हॅल्यू जी आहे ती चेंज नाही झाली, तरी सुद्धा पाईप जो आहे त्याची जी ट्रान्सफॉर्म मेथड आहे ती एक्झिक्यूट झालेली आहे ओल्ड व्हॅल्यू सोबत. ठीक आहे. खरं पाहिलं तर पाईप जो आहे तो एक्झिक्यूट व्हायला पाहिजे जेव्हा कधी त्याच्या व्हॅल्यूमध्ये चेंजेस आले तर, जे काही इनपुट व्हॅल्यू आहे आपण चेंज करतोय तर. आता आपण एक काम करूया, प्युअर पाईपचं एक्झाम्पल पाहूया, तुम्हाला फरक जो आहे तो लक्षात येईल. आता याची व्हॅल्यू आपण ट्रू देऊया, किंवा जर तुम्ही याची व्हॅल्यू दिली जरी नाही, डिलीट जरी केलं तरी चालेल.
पण या एक्झाम्पलसाठी आपण एक्सप्लिसिटली जी व्हॅल्यू आहे त्याची ट्रू देऊया. तर आता या केसमध्ये तुम्ही पाहू शकता जो पाईप आहे तो फक्त एकाच वेळेस रन झालेला आहे. पुन्हा एकदा आपण कन्सोल जो आहे तो क्लिअर करूया. तर आता मी काय करतो, जी व्हॅल्यू आहे ती चेंज करतो. ठीक आहे. व्हॅल्यू चेंज झाली, ट्रान्सफॉर्म मेथड कॉल झाली आणि जी चेंज्ड व्हॅल्यू आहे ती सुद्धा आपल्याला इथे दिसते. पुन्हा एकदा मी व्हॅल्यू चेंज करतो. तुम्ही बघू शकता व्हॅल्यू चेंज झाली, ट्रान्सफॉर्म मेथड कॉल झाली आणि जी चेंज्ड व्हॅल्यू आहे ती आपल्याला दिसते. आता मी एक नॉर्मल चेंज डिटेक्शन जे आहे ते मी ट्रिगर करतो. तर तुम्ही पाहू शकता फक्त जे चेंज डिटेक्शन आहे तो कन्सोल लॉग इथे लॉग होतोय, परंतु हा जो पाईप आहे तो कॉल होत नाहीये. कळालं का? हाच महत्वाचा डिफरन्स आहे ऍक्च्युली. जेव्हा मी व्हॅल्यू चेंज करेल त्याच वेळेस जो ट्रान्सफॉर्म आहे मेथड त्या पाईपचा तो कॉल होतोय. ठीक आहे. तर अशा पद्धतीचा हा डिफरन्स आहे. मेजर डिफरन्स किंवा एकच जो काही डिफरन्स आहे तो आहे या व्हॅल्यूच्या चेंजवर जो पाईप आहे तो कॉल होत असतो, जर तो पाईप प्युअर असेल तर. ठीक आहे. इम्प्युअर पाईप असेल तर नॉर्मल चेंज डिटेक्शनवर सुद्धा तो जो इम्प्युअर पाईप आहे तो स्वतःची जी ट्रान्सफॉर्म मेथड आहे ती कॉल करत असतो. तर हा मेजर डिफरन्स आहे. आणि त्याच्यानंतर आहे परफॉर्मन्स वाईज एक डिफरन्स आहे. कारण की जो जो इम्प्युअर पाईप आहे तो स्वतःला किंवा त्याच्या ट्रान्सफॉर्म मेथडला नॉर्मल चेंज डिटेक्शनला सुद्धा कॉल करतो. त्याच्यामुळे वारंवार तो कॉल होत असल्यामुळे त्याच्यामध्ये जर भरपूर कोड असेल आणि वारंवार तो कोड जर एक्झिक्यूट होत असेल तर परफॉर्मन्सला नक्कीच इश्यू येतो. त्याच्यामुळे जो प्युअर नावाचा जो प्रॉपर्टी आहे, प्युअर नावाची जी प्रॉपर्टी आहे ही देण्यापासून आपण टाळतो. ठीक आहे. ही जर प्रॉपर्टी दिली नाही तर बाय डिफॉल्ट जो पाईप आहे तो प्युअर पाईप म्हणून कन्सिडर केला जातो आणि नॉर्मल चेंज डिटेक्शनवर तो पाईप जो आहे तो कॉल होत नाही. जेव्हा मी व्हॅल्यू चेंज करेल तेव्हाच तो जो पाईप आहे तो कॉल होतो आणि तुम्ही ते व्हॅल्यू सुद्धा अपडेट होतीये ते तुम्ही पाहू शकता. ठीक आहे. तर अशा पद्धतीचं आहे. परफॉर्मन्स वाईज फरक पडतो आणि ट्रान्सफॉर्म मेथड जी आहे ती इम्प्युअर पाईपमध्ये त्याची इनपुट जी व्हॅल्यू आहे ती चेंज हो का न हो त्याची जी ट्रान्सफॉर्म मेथड आहे ती कॉल होत असते आणि प्युअर पाईपमध्ये फक्त व्हॅल्यू चेंजेसवरच त्याची ट्रान्सफॉर्म मेथड जी आहे ती कॉल होते. तर हे दोन फरक आहेत प्युअर आणि इम्प्युअर पाईपमध्ये. तुम्हाला जर कोणी इंटरव्ह्यूमध्ये विचारलं डिफरन्स बिटवीन प्युअर आणि इम्प्युअर, तुम्ही त्यांना सरळ सांगायचं की प्युअर पाईपमध्ये जी काही इनपुट व्हॅल्यू आहे तिच्या बेसिसवर किंवा त्या व्हॅल्यूच्या चेंजवर ट्रान्सफॉर्म मेथड जी आहे ती एक्झिक्यूट होत असते आणि इम्प्युअर पाईपमध्ये रिगार्डलेस ऑफ चेंज, बरोबर आहे, त्या व्हॅल्यूच्या इनपुट व्हॅल्यूच्या चेंजेसवर किंवा चेंजेस न करता सुद्धा जो इम्प्युअर पाईप आहे त्याची ट्रान्सफॉर्म मेथड जी आहे ती एक्झिक्यूट होत असते. ठीक आहे. हा मेजर फरक आहे. आणि दुसरा फरक तुम्ही सांगू शकता परफॉर्मन्सवर, कारण की इम्प्युअर पाईप जे आहे प्रत्येक चेंज डिटेक्शन सायकलवर कॉल होत असतो. त्याच्यामुळे परफॉर्मन्ससाठी तो घातक आहे. आणि प्युअर पाईप जो आहे फक्त त्याच्या इनपुट व्हॅल्यूच्या चेंजेसवरच चेंज होतो आणि तो ट्रान्सफॉर्म मेथड जी आहे ती दुसऱ्या व्हॅल्यू चेंजेसवर किंवा जे नॉर्मल चेंज डिटेक्शन सायकल आहे त्याच्यावर ट्रान्सफॉर्म मेथड ती कॉल करत नाही. ते स्ट्रिक्टली बाइंड असतं त्याच्या इनपुट व्हॅल्यू सोबतच. ठीक आहे. तर जेव्हा त्याची इनपुट व्हॅल्यू चेंज होईल तेव्हाच तो त्याची ट्रान्सफॉर्म मेथड जी आहे ती कॉल करेल. तर याच्यामुळे काय आहे की परफॉर्मन्स इम्प्रूव्ह होतो आणि वारंवार जी ट्रान्सफॉर्म मेथड आहे ती कॉल होत नसते. ठीक आहे. तर हे दोन महत्वाचे फरक आहेत. तुम्हाला जर कोणी एक्झाम्पल विचारलं इम्प्युअर पाईपचं तर तुम्ही एसिंक पाईप जो आहे तो देऊ शकता. आणि एसिंक पाईपबद्दल आपण येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकणारच आहोत. तर तुम्ही त्याच्याबद्दल माहिती सुद्धा त्यांना देऊ शकता एसिंक पाईपबद्दल पुढचा व्हिडिओ पाहून. ठीक आहे. तर ह्या व्हिडिओ पुरतं एवढंच आहे. मेजर दोन डिफरन्सेस आहेत तर तुम्हाला मी एक्झाम्पल सोबत सांगितलेले आहेत. तर मी आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा तुमच्या मित्रांसोबत, जेणेकरून त्यांना सुद्धा सोप्या भाषेमध्ये प्युअर आणि इम्प्युअर पाईप्समधला डिफरन्स जो आहे तो कळावा आणि इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी व्यवस्थितपणे उत्तरं त्यांना देता यावे. आणि जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून जा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.